ह्या कविभूषणाच्या छंदांपैकी त्यांनी एक छंद हा जो लिहिलेला आहे तो एक छंद या गंगासागर तलावावरती त्यांनी लिहिलेला आहे. त्या कवितेमध्ये रायगडवर असलेल्या वनस्पती किंवा फळझाडं, फुलझाडं, त्यानंतर वेली आणि गंगासागर तलाव ह्याचा तो गंगेहूनही म्हणजे आकाशातल्या गंगेहूनही तो किती श्रेष्ठ आहे हे त्यांनी ते या कवितेतनं मांडलेलं आहे. त्याच्यामुळे ती एक मी जस्ट वाचून दाखवतो तुम्हाला कविता. जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांचा, लटा तरुणी बिलगुनी डुलती नाच चालतो छायेचा, कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा मनोरा, विहार चाले पाण्यावर चक्रवाक कधी हंसांचा, कुठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा, लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा, चंद्रमुखी सवेच जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा, असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आज उदरी गंगेच्या, वरती गंगा खाली सागर वरती तारे तेथे कमले, वरचे तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती, म्हणून म्हणतो भूषण की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा, गंगासागर भाग्याचा. ही अशी ती कविता आहे. जबरदस्त कविता लिहिलेली आणि लाईव्ह अगदी किल्ल्याचं वर्णन या सगळ्या कवितेमध्ये आहे. अगदी मनोरे असेल गडावरचा, मी जसं तुम्हाला सांगितलं की एक बोट सापडली होती याच्यामध्ये, त्याचासुद्धा त्यांनी इथे नौका विहाराचा वगैरे उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. उत्तम आहे. कविभूषणाचे छंद तुम्ही वाचा, अनुवाद खास करून त्याचा अर्थ समजून घ्या. अर्थ फारच जबरदस्त आहेत त्याचे. नुसतं पाठ करून मोठ्या मोठ्या आवाजात म्हणून दाखवणं यात काही मजा नसते. अर्थ समजून घेतला पाहिजे त्याचा.